नमस्कार. सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर येथून आपणा सर्वांचं स्वागत करतोय. सध्या हृदयरोग निवारण व उपचार शिबिराचं आयोजन 30 मार्च ते 10 एप्रिल पर्यंत सामका आयुर्वेद यवतमाळ येथे करण्यात आलेला आहे. या शिबिरामध्ये अनेक रुग्ण सहभागी झालेले आहे आणि त्यांच्या मनात एकच प्रश्न राहतो की आपल्याला हृदयरोग का झाला, हृदयरोग होण्याचे कारण काय. आयुर्वेदानुसार वात पित्त कफ याचा असंतुलन झाल्यामुळे हृदयरोग होतो. शिर, हृदय आणि बस्ती हे त्रिमर्म आहे. त्यापैकी हृदयाद्वारा संपूर्ण शरीराला रक्तप्रवाह होतो आणि हृदयामध्ये काही बिघाड झाला तर आपल्याला हृदयरोग होण्याचा जास्त धोका संभवतो. कारणे काय? कारणांमध्ये मुख्यतः अजीर्ण व अहित आहार विहाराचं सेवन. अजीर्ण म्हणजे जरुरीपेक्षा जास्त आहार घेणे आणि अहित आहार विहार म्हणजे फास्ट फूड, जे बेकरीचे पदार्थ आहे, मैद्याचे पदार्थ आहे, त्याचं सेवन करणे. दुसरं कारण म्हणजे की बदलती जीवनशैली. जसं आपण सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपला क्रम विशेष नसल्यामुळे ते सुद्धा एक कारण आहे. तिसरं आहे ताणतणाव, की स्ट्रेस फॅक्टर हे खूप कॉमन फॅक्टर झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण चिंतेमध्ये राहतो, ते सुद्धा एक हृदयरोग होण्याचं कारण आहे. त्यानंतर मलावरोध. अनेक व्यक्तींना कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होतच नाही, त्याला आपण मलावरोध म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण शौचालयात जातो आणि जोर देतो शौचालय करत असताना, त्यावेळेस हृदयावर आपल्याला आघात होतो. अशा वेळेस मलावरोध टाळण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसन. अनेकांना स्मोकिंग आहे, टोबॅको आहे, अल्कोहोल आहे, याचं व्यसन असतं आणि ते जे टॉक्सिन्स आहे ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साचतं आणि रक्तावरोध निर्माण होतो. म्हणजेच काय की बॅड कोलेस्ट्रॉल त्यामध्ये निर्माण होते. असे वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याला हृदयरोग होण्यास कारणीभूत आहेत. थोडक्यात काय की अजीर्णामुळे आपल्या शरीरामध्ये आम तयार होतो. आम तयार झाल्यामुळे चरबी निर्माण होते. चरबी निर्माण झाल्यामुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये जाते. रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यानंतर बॅड कोलेस्ट्रॉल होतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल निर्माण झाल्यामुळे रक्तावरोध होतो. तर हे झाले आपण हृदयरोग का होतो याबद्दलची माहिती आपण आज घेतली आणि उद्याच्या भागामध्ये हृदयरोगाची लक्षणं काय काय असतात हे जाणून घेऊया. नमस्कार.